साठी आपल्यासोबत राहुल शेवाळे सुद्धा आहेत। राहुल शेवाळेची अतिशय दुर्दैवी घटना आणि त्या ठिकाणी आतापर्यंत 12 मुलांना बाहेर काढण्यात आले, मात्र एक मुलगा अजूनही तिथे अडकून आहे। तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आहात। हा मुलगा आता बाहेर त्याला काढण्यात आलेला आहे का, काय माहिती आहे? नाही, आता सर्व मुलांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। फक्त एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। हॅलो, आणि या ठिकाणी महानगरपालिका, फायर ब्रिगेड आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आता ते झाड आहे ते पूर्ण कापून बाहेर त्या ठिकाणी बस वेगळी करण्यात येत आहे। राहुल शेवाळेची अतिशय दुर्दैवी दुःखद घटना आणि एकूणच प्रशासनाच्या पार्श्वभूमी प्रशासनाची जबाबदारी होती आणि असं घडतंय। अशा प्रकारे एका विद्यार्थिनीचा झाड कोसळून मृत्यू होणं, इतर विद्यार्थी जखमी होणं अतिशय दुःखद आणि तितकीच संतापजनक ही घटना म्हणावी लागेल। हो, निश्चित स्वरूपात अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे। कारण युनिव्हर्सल शाळेची ही मुलं होती, साधारण 15 मुलं होती आणि मुलांना शाळेतून शाळा संपल्यानंतर सोडण्यात ती बस त्या ठिकाणून येत होती आणि त्याच वेळी हे झाड त्यावर पडलं। खऱ्या अर्थाने पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व झाडांचं ऑडिट केलं जातं, कारण कुलाबाला ज्यावेळी दुर्घटना झाली होती त्यावेळी एक धोरणात्मक निर्णय घेतला की जेवढी झाडं त्यांचं ऑडिट करायचं आणि ज्या झाडं पडू शकतात तर त्यांच्या फांद्या कापून किंवा त्यांचं दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचा तो धोरणात्मक निर्णय झाला होता। परंतु या ठिकाणी तसं केलं नाही असं दिसून येत आहे। त्यामुळे आयुक्तांनी संपूर्ण असं केलं नाही दिसून येते, मात्र ही जबाबदारी राहुल शेवाळेची कोणाची आहे? गार्डन डिपार्टमेंटची आहे, कारण पावसाळ्यापूर्वी कुठली दुर्घटना होऊ नये याकरता मुंबई महानगरपालिका वेळोवेळी काळजी घेत आहेत। तर गार्डन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी हे केलं आहे की नाही याची चौकशी आयुक्तांनी केली पाहिजे आणि जर केलं नसेल तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि केलं असेल तर ही दुर्घटना का झाली याची कारणं पण शोधायला पाहिजे। कारण रस्त्यावर आपण फुटपाथ बनवतो, त्या फुटपाथ बनवताना जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर ते त्या झाडांच्या संदर्भातली काळजी, जे नॉर्म्स आहेत ते फॉलो करत नाही हे पण आता दिसून येत आहेत। त्यामुळे पूर्ण कॉन्क्रीट टाकल्यामुळे त्या झाडांना पाणी पण मिळत नाही आणि असे झाडं निकामी होऊन ती पडण्याच्या घटना ह्या घडत आहेत। नक्कीच धन्यवाद राहुल शेवाळेजी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल। आढावा किंवा बैठकी घेऊन काहीही खरं तर होत नाहीये आणि या ठिकाणी ही जबाबदारी ढकलण्याचं हे सगळं जे काम सुरू आहे त्यामुळे एका मुलीला आपला जीव गमवावा लागलेला आहे। अतिशय दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक ही घटना म्हणावी लागेल। चेंबूर स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर इतर 12 विद्यार्थी सुद्धा जखमी आहेत। अजूनही या ठिकाणी एका विद्यार्थ्याला काढण्याचं हे काम सुरू आहे। दुर्घटनेमध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी माहिती या ठिकाणी राहुल शेवाळे यांनी दिली आहे।